महाराष्ट्र आणि छत्रपती शिवराय आणि त्यांनी निर्माण केलेलं राज्य याचा वारंवार अपमान करण्याचं सत्र सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कधी पुस्तकाच्या माध्यमातून, कधी काही त्याच्यावर विधान करून. अगदी राज्याचा राज्यपाल असलेला व्यक्ती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल गैरोपकार काढतो या महाराष्ट्रामध्ये काढतो. आणि काल तर एका बाबाने कहरच केलाय. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. सांगताना सुद्धा लाज वाटावी आपल्याला की अशा पद्धतीचं एक विधान केलेलं आहे. ते बाबा आहेत बागेश्वर बाबा, ज्यांना धीरेंद्र शास्त्री असं काही त्यांचं नाव आहे. आणि गायपट्ट्यातले हे बाबा अलीकडे महाराष्ट्रामध्ये आपल्या शिवशाहू छत्रपतींच्या भूमीमध्ये अलीकडे जास्तच यायला लागलेले आहेत. येत आहेत आणि अशी विधानं करून जात आहेत की ज्यामुळं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला, मराठी माणसाला पूर्णपणानं डॅमेज करण्याचं किंवा छत्रपती शिवरायासारख्या अत्यंत थोर पुरुषाचा अप्रत्यक्षपणे अवमान करण्याचं काम हे बागेश्वर बाबा करतायत. तर अशा या बागेश्वर बाबा यांनी नाशिकमध्ये असाच एक प्रताप केलेला आहे. प्रताप अत्यंत गंभीर आहे, गोष्ट अत्यंत गंभीर आहे. आणि ती गोष्ट त्यांनी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये केलेली आहे. त्यामुळे ती आणखीन गंभीर आहे, पूर्णपणाने अधिक गंभीर आहे. या अत्यंत महत्वाच्या घटनेवर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आवडलं तर निश्चितपणे लाईक करा. अधिकच आवडलं तर शेअर करायला विसरू नका. बागेश्वर बाबा अनेक वर्षापासून ते खूप मोठे चर्चेत असतात. काहीतरी चमत्कार करतात, त्यांना काही परमेश्वर प्रसन्न झालाय, लोकांच्या मनातलं ओळखतात, कोणाला काय हवं ते सांगतात, आशीर्वाद देतात, लोकांचे रोग नीट करतात, त्यांच्या मागे काही भूतं लागलेली असतील तर ती नीट करतात, करणी बाधा नीट करतात. असा काहीतरी प्रकार घेतात अनेक वर्षापासून चालू आहे. आणि भोळी भाबडी जनता अशा भावांना मोठ्या प्रमाणामध्ये बळीही पडत आहे. ठीक आहे, आता बाबाने काय करावं हा बाबांचा विषय. बाबाच्या त्या सगळ्या प्रयोगाला बळी पडावं का नाही पडावं हा ज्यांचा त्यांचा विषय. आम्हाला त्याही गोष्टीचा काही घेणं देणं नाही. आमच्याकडं मराठीमध्ये मन आहे, वेळा गिळेल त्याची. आता तुम्ही ठरवा पुढचं काय आहे ते त्याचं त्याने ठरवायचं. विषय असा आहे की या बागेश्वर बाबाला, या धीरेंद्र शास्त्री नावाच्या सदग्रस्ताला, या संत वगैरे कोणी आहेत त्यांना हे कोणी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकत होते. हे पहिल्यांदा कोणी सांगितलं. म्हणजे हा त्यांनी शोध कशाहून लावला की छत्रपती सारखा शूर योद्धा जो कधी आयुष्यात कुठेही थकल्याची गोष्ट आपल्याला कधी आयुष्यात ऐकायला मिळाली नाही. तर या बाबाने हा शोध कसा लावला की छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध करून थकत होते आणि युद्ध करून थकून आल्यानंतर शिवाजी महाराजांनी म्हणे आपला डोक्यावरचा जो जिरे टोप होता हा रामदास स्वामींच्या चरणावर ठेवला आणि छत्रपती म्हणाले की हे स्वामी महाराज, मी युद्ध करून खूप थकलोय, आता या राज्याचा राज्यकारभार आपण पाहावा. कोण म्हणाल? छत्रपती शिवराय म्हणाले. असं कोण सांगताय? हे बागेश्वर शास्त्री, धीरेंद्र शास्त्री सांगतायत. कुठे सांगतायत? नाशिक मध्ये सांगतायत. कोणाच्या उपस्थितीमध्ये सांगतायत? देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, दत्तात्रय होसबळे संघाचे सरकार्यवाह आणि अजय संचिती जे माजी खासदार आहेत यांच्या उपस्थितीमध्ये सांगतात की शिवाजी महाराज थकले होते आणि थकल्यानंतर त्यांनी रामदास स्वामींच्या समोर आपल्या डोक्यावरचा मुकुट काढून त्यांच्या चरणावर ठेवला आणि त्यांना सांगितलं की महाराज, मी थकलोय, आता या राज्याचा राजकारभार आपण करा. आणि मग रामदास स्वामी म्हणाले, हे शिवराय, तुम्ही थकू नका, हा राज्यकारभार करणं ही तुमची जबाबदारी आहे.
तुम्ही हे राज्य कारभार करा, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं कुणाच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये. आता हे विधान का केलं असावं की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः कर्तृत्वान नव्हते, त्यांच्यामध्ये प्रचंड अशी शक्ती नव्हती, सहनशीलता नव्हती, संयम नव्हता, ताकद नव्हती, राज्यकारभार अविरतपणे चालवण्याची हिंमत नव्हती. काय नव्हतं हे धीरेंद्र शास्त्रींना दाखवून द्यायचंय का? रामदास स्वामींच्या आशीर्वादामुळे किंवा रामदास स्वामींच्या आशीर्वादाच्या चमत्कारामुळेच शिवाजी महाराज शूर होते काय? त्यांच्यामुळेच त्यांनी लढाई जिंकल्या काय? त्यांच्यामुळेच त्यांनी स्वराज्य निर्माण केलं काय? म्हणजे रामदास स्वामींची प्रतिमा उंचावण्यासाठी किंवा रामदास स्वामींना छत्रपती शिवराय यांच्यापेक्षा मोठं ठरवण्यासाठी किंवा रामदास स्वामी यांच्यामुळे छत्रपती होते हे वारंवार लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी अशा पद्धतीचं विधान केलं काय? असा एक खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालाय. आज बागेश्वर बाबांचा राज्यभरामध्ये निषेध होतोय. प्रत्येक शिवप्रेमी नागरिक या बागेश्वर बाबाचा निषेध करतोय. परंतु केवळ निषेध करून हा विषय थांबणार आहे का? अरे, ज्या व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन भाषण करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य चालवतात, तेव्हा त्याचं काहीच वाटलं नाही हो. त्यांनी बागेश्वर बाबांना थांबवलं नाही. कृपा करून अशी विधानं आमच्या महाराष्ट्रामध्ये करू नका, छत्रपतींच्या बाबतीत असं विधान करू नका, असं एका शब्दानं देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत. ते संघाचे कोण मंडळी होते तेही बोलले आहेत, त्यांचं जाऊ द्या, त्यांचा तर तो अजेंडाच आहे. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्याची ही जबाबदारी नव्हती काय की बागेश्वर बाबांना थांबणे किंवा स्वतः माईक हातात तातडीने घेणे, त्याचा खुलासा करणे, अशा पद्धतीचं विधान कृपा करून महाराष्ट्रामध्ये करू नये असं सांगणे ही राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्याची जबाबदारी नव्हती काय? त्यांनी ते का ऐकून घेतलं? हा एक अत्यंत मोठा आणि गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कालच 2 दिवसापूर्वी त्या शिवसेनेच्या बुलढाण्याच्या एका आमदारानं अशाच पद्धतीचा चुकीची विधानं करून महाराजांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. आज पुन्हा या बागेश्वर बाबाने, या गायपट्ट्यातले बाबाने आपल्या राज्यामध्ये येऊन अशा पद्धतीनं महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र शासन यावर काय करणार आहे? देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय? ते या विषयावर काय बोलणार आहेत? का त्यांनी पूर्णपणे गायपट्ट्यातल्या अशा सगळ्या बाबांना महाराष्ट्रात आता मोकळं सोडलंय की या तिकडून उत्तर प्रदेश मधून या, उत्तर भारतातून या आणि महाराष्ट्रामध्ये हवे ते विधान करा, हवा तसा धिंगारा करा, अशी त्यांना मुभा दिली आहे का? हा एक मोठा प्रश्न निर्माण करतो. बागेश्वर बाबांनी याच त्यांच्या भाषणामध्ये किंवा आशीर्वचनामध्ये किंवा प्रवचनामध्ये 4 पोळ जन्माला घाला म्हणून सांगितले भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, आणि एक पोरग पूर्णपणे संघाला द्यायला सांगितलंय. आमचं ऑब्जेक्शनच नाही. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी, संघाच्या लोकांनी 4 नाही 8 पोरं जन्माला घालत आणि 2-2 संघाला द्यावीत, आमचं काही म्हणणं नाही. या देशाला जेव्हा गरज होती तेव्हा स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टीने आपली किती लेकरं दिली, हा महत्वाचा मुद्दा आहे आमच्यासाठी. किंवा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांची किती लेकरं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये होती, हा महत्वाचा प्रश्न आहे. किंवा आज आपल्या भारतीय सैन्यामध्ये या सगळ्या मंडळींची किती लेकरं सीमेवर लढताना मरतायत, हा आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. जनतेने, भाजपला मानणाऱ्या लोकांनी, संघाला मानणाऱ्या लोकांनी किती लोक लेकरं पैदा करावीत आणि ते पैदा केलेली किती संघाला द्यावीत, यावर आमचं काही म्हणणं नाही. हा, ते तुमचं स्वातंत्र्य आहे, उपभोगा, जोरदारपणे उपभोगा, आमचं काही म्हणणं नाही. परंतु आमचं जे म्हणणं होतं या राष्ट्रासाठी, या देशासाठी जेव्हा गरज होती स्वातंत्र्य लढ्यामध्ये तेव्हा किती दिली, हा एक प्रश्न आहे. आणि आज स्वातंत्र्याला अनेक वर्ष, आपल्याला 75 वर्ष होऊन गेले, त्यामुळं
हा प्रश्न आता महत्वाचा नाही. काँग्रेसने मिळवलेल्या किंवा तत्कालीन स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवलेल्या स्वातंत्र्यामध्ये आपण आनंदाने जगा आणि 4-4, 8-8 लेकरं पैदा करा, त्यावर आमचं काही म्हणणं नाही. म्हणणं आहे की हे गायपट्ट्यातले हे बाबा लोक महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या छत्रपतींचा अवमान करतात, आमच्या छत्रपतींना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. मुख्यमंत्री ज्या व्यासपीठावर आहेत त्या व्यासपीठावर अशा पद्धतीची विधानं करतात आणि या राज्याचा मुख्यमंत्री गप्प राहतो. हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. देवेंद्र फडणवीसांना बागेश्वर बाबांनी केलेलं हे विधान मान्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराज थकले होते, हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या डोक्यावरचा जिरेटोप काढून तो रामदास स्वामींच्या चरणावर ठेवला, हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का? किंवा आता मी राजपाट जो आहे, राज्यकारभार जो आहे, हो महाराज आपण सांभाळा, असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का? याचा खुलासा महाराष्ट्रामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. बाकी या बागेश्वर बाबांनी काय बांग दिली याला काही फारसं महत्व नाही. महत्व आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या या प्रकारावरच्या स्टेटमेंटला. आम्ही त्या स्टेटमेंटची वाट पाहतोय, महाराष्ट्र वाट पाहतोय. बोला देवेंद्रजी, आपलं या संदर्भात काय म्हणणं आहे? अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.